कंडिशन बदललेली आहे. अगदी बरोबर. पेशंटची कंडिशन बदलली, क्लायमॅटिक कंडिशन बदलली, बरोबर. सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. तर बरं. त्या काळात लिहिलेलं हे आज तेवढं रिलेटेबल होतं का किंवा बरं. लागू होतं का? जयपूरची आमची युनिव्हर्सिटी आहे, त्याचे एक व्हाईस चान्सलर झाले होते आणि त्यांनी हा एक खूप विषय मोठा मांडला होता, की खरंच ते सुश्रुताचे प्रिन्सिपल्स आज लागू होतात का? तर सुश्रुतामध्ये जी शस्त्र सांगितली आहेत, जी शस्त्र सांगितली आहेत, ज्या ट्रीटमेंट मेथॉडॉलॉजी सांगितलेल्या आहेत, त्या आजही तंतोतंत लागू होतात. उदाहरणार्थ कॅटरॅक्ट नावाची जी सर्जरी होती, ती पहिल्यांदा सुश्रुताचार्यांनी केली आणि या सुश्रुताचार्यांनी आजसुद्धा कॅटरॅक्टसाठी सर्जरीच करावी लागते. म्हणजे कॅटरॅक्टसाठी सर्जरीची मेथड बदलली असेल, पण सर्जरी हाच उपक्रम करावा लागतो आणि सांध्यांमध्ये जे त्यांनी सांगितलेले जे लक्षणं आहेत आणि जे उपचार आहेत, त्या काळामध्ये पट्टबंधनासारखे उपचार सांगितले होते, ते आज वेगळ्या मॉडिफाईड पद्धतीने केले जातात, पण प्रिन्सिपल तेच आहे. त्यामुळे आम्ही जे वापरतो सुश्रुत हा प्रिन्सिपल आम्ही वापरतो आणि ते प्रिन्सिपल हे इटर्नल आहेत. इटर्नल म्हणजे अजून हजारो वर्षानंतर सुद्धा ते प्रिन्सिपल शाश्वत असणार आहे.